सर, संजय राऊतची पुस्तक लॉन्च करत आहे. या पुस्तकामध्ये नाही, त्यांनी एक कादंबरी लॉन्च केली आहे, सनसनाटी निर्माण करायची. टीव्हीच्या बातम्यांमध्ये सध्या कमी जागे होते, त्या बातम्यांमध्ये त्यांचा फोटो वारंवार दिसावा यासाठी स्वतःला महाभारताच्या संजयच्या बरोबरीने ज्या गोष्टी कोणीही पाहू शकत नाही, घाम कधी आला, टॅक्सीमध्ये कधी बसले, अशा गोष्टी ते करतात. या अगोदरही 2019-24 ऑक्टोबरला जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या 105 जागा आणि त्यांच्या 56 जागा आल्या, त्यांच्या लक्षात आलं की आता युतीचं सरकार येत आहे, तेव्हा ही मनामध्ये बैमानी जागी जागी आणि त्यांनी सांगितलं, एक पुन्हा कथा रचली की मान्य अमितभाई शाह आमच्या घरी आले आणि घरी येऊन यांना 2.5 वर्षाचं या ठिकाणी आश्वासन दिलं, अशी कथा रचली आणि त्या कथेच्या मागे गद्दारीनी काँग्रेससोबत ते गेले. आता नवीन कथा करता एवढंच आहे, आपली योग्यता काय, आपली पात्रता काय हे न बघता आता महामहिम न्यायमूर्तींवर सुद्धा ते आरोप करायला लागले. काँग्रेसचं सरकार असताना न्यायमूर्ती महोदय फक्त एका फोननी पलटायचे, असा त्यांचा एक नवीन शोध आहे. हा शोध कधी जगात लागला नाही. मी तर म्हणतो सुप्रीम कोर्टाच्या आदरणीय न्यायमूर्ती महोदयांनी नोंद घ्यावी की असं पुस्तक लिहून न्याय व्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केला जात असेल तर कोणताही पुरावा नसताना अशा अर्थहीन गोष्टी घेऊन एकूणच अमृत महोत्सवी वर्षाच्या नंतर या देशाच्या लोकशाहीमध्ये असणाऱ्या महत्त्वपूर्ण संस्थेबद्दल जर शंका निर्माण केली जात असेल तर न्यायमूर्ती महोदयांनी आपल्या कायद्याच्या चौकटीत याची नोंद घेतलीच पाहिजे. सर, ठाकरे परिवार आणि पवार परिवार एकत्र येण्याची चर्चा आहे, त्याच्याबद्दल काय येऊ द्या, आम्हाला काय घेणं देणं आहे, ते कुठं येतील काय येतील. 237 आमदार जनतेने आशीर्वाद देऊन निवडून दिले. दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग असहाय्य निराधार शेतकरी शेतमजूर यांची सेवा करण्यासाठी वेळ द्यायचा आहे. ते कधी एकत्र येतील, काय जेवायला कुठे एकत्र बसलेत का, कोणत्या ताटात जेवण केलं, मीठ कोणत्या बाजूला तिथं ठेवलं होतं, हे काय करायचं आहे. येऊ द्या, कुणाला एकत्र यायचं येऊ द्या. अरे आपली जनता सोबत पाहिजे, ते किती एकत्र आले हे महत्वाचं नाही, जनता आमच्या सोबत एकत्र आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार आज एक मंचावर आहे, त्याची भूमिका काय राहणार आहे. असं नेहमीच एकत्र येतात. देवेंद्रजी येतात, परवा गडकरी साहेब होते, कधी मोदी साहेब असतात, एकदा अमितभाई होते. याच्यावर काय प्रतिक्रिया असणार आहे. तुम्हाला तर कोणी एकत्रच येऊ नये असं तुम्हाला वाटत राहतं. खरं तर मंचावर कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोक एकत्र येतात. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार शरद पवार साहेबांनी केला, मग काय शरद पवार साहेब एकनाथ शिंदेच्या पार्टीत जाणार आहे का. आपले प्रश्न कोणी स्टेजवर एकत्र आले म्हणजे आल्याबरोबर ते आलिंगन घेतात आणि काय एकमेकाला पक्षात घेतात असं काही असतं का. तुम्ही असं म्हणताय की देवेंद्रजी आणि शरद पवार साहेब एकत्र आलेत म्हणजे आता शरद पवार साहेब भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात येऊन भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेऊन देवेंद्रजीच्या पक्षात प्रवेश करणार आहे असं तुम्हाला वाटतं का. ते त्यांच्या पक्षात सुखी आहे, आम्ही आमच्या पक्षात सुखी आहे आणि जनता आमच्यासोबत सुखी आहे.